काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मनसेसोबत जाण्याचे संकेत दिलेत असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण काही ठिकाणी स्थानिक नेत्यांनी मनसेशी आघाडी केली आहे आणि शरद पवारांप्रमाणे मलाही आघाडी करूनच लढावं असं वाटतंय, असं विधान आज विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे। आणि त्यामुळेच आता वडेट्टीवारांचे सूर बदललेले आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। मत मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मत चोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भातला होता। शेवट आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा पक्षाशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवार साहेबांनी जी भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। ना असं आहे की काही ठिकाणी मनसेबरोबर आमच्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये आघाड्या बनवून ते पुढे गेलेले आहेत। त्यांना वाटतं की ते भाजपला हरवायचं आहे तर आपण पुढे जाऊ। काही ठिकाणी लोकांनी ठरवलं की नाही जायचं, आम्ही स्थानिक पातळीवर सोडलं आहे। पण पवार साहेबांची भूमिका नक्की सकारात्मक आहे, त्या संदर्भात थोडासा विचार झाला पाहिजे अशी आमच्या लोकांची भूमिका आहे। या संदर्भात चर्चा सुरू आहे। तर विजय वडेट्टीवारांनी मांडलेली भूमिका संपूर्ण महाराष्ट्राबद्दलची आहे असं मत वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलेलं आहे। आम्ही मुंबईबद्दलची भूमिका मांडतोय असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी विजय वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली। नाही, मी विजय वडेट्टीवारांची स्टेटमेंट ऐकली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की वोट चोरी संदर्भामध्ये आमच्या सगळ्यांची भूमिका एक आहे, कारण आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी याची सुरुवात केली होती। सातत्याने या विषयावरती काँग्रेस पार्टी काम करत आहे। ज्या अलायन्सच्या बद्दल किंवा आघाडीबद्दलचं तुम्ही बोलताय त्या संदर्भामध्ये त्यांनी जी भूमिका मांडली ती महाराष्ट्र संदर्भामधली भूमिका आहे। मुंबई संदर्भामधली भूमिका जी आहे ती आम्ही मांडण्याचं काम केलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना स्वीकारल्यामुळे काँग्रेस सोयीचं वक्तव्य करत आहे। ठाकरेंनीच मनसेला स्वीकारल्यामुळे काँग्रेसकडे पर्याय नसल्यामुळे विजय वडेट्टीवारांनी भूमिका मांडल्याचं मंत्री बावनकुळेंनी टीका केलेली आहे आणि वडेट्टीवार यांच्या विधानावर बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। बिहारमध्ये तेथील मतदार काँग्रेसला मतदान करणार नाही जर मनसेची युती झाली तर, म्हणून काँग्रेसने कालपर्यंत भूमिका घेतली की मनसे नको। जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजसाहेबाला स्वीकारलं म्हणून आता काँग्रेसला पर्याय नाही, काँग्रेस ही पर्याय नसल्यामुळं या ठिकाणी असे आता वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य करताय, सोयीचे वक्तव्य करतात आहे। वडेट्टीवारांनी सोय बघितलेली आहे आणि काँग्रेस पार्टीसुद्धा सोयीचं बघताय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।